शासनाची ऐतिहासिक चूक. सन 2026च्या शासकीय जयंती यादीतून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे नाव वगळले. कुणबी समाजातर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन. मूल प्रतिनिधी कुमुदिनी भोयर. सन 2026 साठी जाहीर करण्यात आलेल्या शासकीय जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमाच्या अधिकृत यादीतून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव वगळण्यात आल्याने राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वारकरी संप्रदायासह विविध संघटकांनी या निर्णयाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अपमान असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 29 डिसेंबर 2025 रोजी काढलेल्या परिपत्रकात 45 थोर व्यक्तींचा समावेश असताना अभंगवाणीच्या माध्यमातून समता, मानवतावाद व सामाजिक न्यायाचा संदेश देणारे संत तुकाराम महाराज यांचे नाव वगळण्यात आल्याने संतप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मूल येथे कुणबी समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे परिपत्रकात तातडीने दुरुस्ती करून सन 2026च्या शासकीय जयंती यादीत संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा समावेश करावा अशी ठाम मागणी करण्यात आली. निवेदन देताना DK आरेकर, प्रभाकर भोयर, संतोष चिताडे, सुनील सेठी, राज ठाकरे, पंकज लाडवे, रत्नमाला भोयर, संजीवनी वागरे, कुमुदिनी भोयर, कल्पना नरुले, सुनीता ठाकरे, आचल चौकुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक व महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते. शासनाने वेळीच ही ऐतिहासिक चूक सुधारली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. आता शासन या गंभीर मुद्द्यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 29 डिसेंबर 2025ला राष्ट्रसंतांच्या जयंती आणि पुण्यतिथींची यादी महाराष्ट्र शासन दरवर्षी प्रकाशित करीत असते. तर सामान्य प्रशासन विभागाने 29 डिसेंबर 2025ला 2026च्या यादीमध्ये 45 महापुरुषांची यादी प्रकाशित केली. त्यामध्ये आमचे आराध्य दैवत, एक क्रांतिकारी संत ज्यांनी समाजासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं असे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा त्या यादीमध्ये उल्लेख केलेला नाही. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणबी समाज, OBC समाज आणि बहुजन समाजामध्ये एक असंतोष पसरलेला आहे. आणि त्यामुळे संत तुकाराम महाराजांचं नाव त्या यादीमध्ये लवकरात लवकर टाकण्यात यावं. समजा कदाचित त्याला उशीर करण्यात आला किंवा टाकण्यात आलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं या प्रकारचं निवेदन आम्ही SDO मार्फत मुख्यमंत्र्यांना आत्ता पाठवलेलं आहे. त्याची दखल शासनाने घ्यावी, अन्यथा कुणबी समाजाच्या, OBC समाजाच्या भविष्याला त्यांना बळी पडावं लागेल आणि त्याचं नुकसान भविष्यामध्ये राजकीयदृष्ट्या त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. डिसेंबर 2025च्या शासन परिपत्रकामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या जयंतीचा साधा उल्लेखही नाही आणि 45 संतांच्या यादीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव नाही. हे परस्पर झालेलं आहे का? आणि कुणबी समाजाचं आराध्य दैवत म्हणून आम्ही आज इथे तहसील ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की ही मागणी आमची पूर्ण करावी. राष्ट्रीय OBC समाज तसेच राष्ट्रीय कुणबी महासंघ आणि राष्ट्रीय खैरे कुणबी महासंघातर्फे आज आम्ही इथे तहसील ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे. त्या अनुषंगाने तुकाराम महाराजांचं नाव यादीत परिपत्रकात घेण्यात यावं ही कळकळीची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. आणि DK आरेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कदाचित असं जर झालं नाही तर निश्चितचपणे OBC समाज आणि कुणबी समाजाचा रोष पत्करावा लागेल हे यांनी आवर्जून DK आरेकर सरांनी सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी समाज बांधव एकत्र येण्यास घाबरणार नाही. तरी आपणास विनंती आहे की तुकाराम महाराजांचं नाव यादीमध्ये आणि राष्ट्रीय सणांच्या यादीमध्ये टाकावं. धन्यवाद.